विद्यार्थी मित्रांनो, आपलं MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये स्वागत आहे। आज आपण नाही का विज्ञान मधला नाही का वनस्पतीवर जे टॉपिक होता ते आज एंड करणार आहोत, कारण की आपला लास्ट टॉपिक राहिला आहे वनस्पतीवरचा रोग। यावर नाही का रिपीटिव्हली क्वेश्चन येते आपल्याला, प्री मेन्स असो कुठेही असो, इतक्या माहितीवर तुमचा नक्कीच आज नाही का 1 मार्क फिक्स होणार आहे। चला तर आजचा व्हिडिओ पाहू आपण तुमचा वेळ न घेता। तर लक्षात घ्या, वनस्पतीवरील रोग जे आहे, आणि सर्वप्रथम सांगतो बारीक अक्षर काढलेले आहे, कारण एकच आहे की लांब खूप मोठे व्हिडिओ बनवण्यापेक्षा एकच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे। फक्त 720 मध्ये क्वालिटीमध्ये बघा, व्यवस्थित दिसणार तुम्हाला। फक्त माझा एवढाच आहे की या इन्फॉर्मेशनवर नाही का तुमचे बरेच प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे। चला तर पहिला आपण आता सध्या माहिती पाहू। तर आपल्याला आयोगाचे प्रश्न आहे की गहू हे जे पीक आहे, या पिकावर कोणता रोग होतो आणि कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो, इतकंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर चला तर बघा, पहा बरं, गहू जे पीक आहे यावर नाही का तांबेरा हा रोग होतो, तांबेरा। परंतु तांबेऱ्याचे 2 प्रकार आहे, एक आहे काळा तांबेरा आणि दुसरा आहे त्याला इंग्लिशमध्ये ब्लॅक रस्ट म्हणतो। इंग्लिशमध्ये सुद्धा लक्षात ठेवा, कारण की कधी कधी रस्ट हा शब्द येतो, तांबेरा येत नाही कधी कधी, तर लक्षात ठेवा ब्लॅक रस्ट आणि काळा तांबेरा जर म्हटलं तर ते कोणत्या बॅक्टेरियामुळे होते, पॉक्सिनिया ग्रॅमिनीस टीटीसी। लक्षात ठेवा, पॉक्सिनिया ग्रॅमिनीस टीटीसी हे पाठ पाहिजे म्हणजे पाठ पाहिजे, कारण की याच्यावर प्रश्न आहे पॉक्सिनिया ग्रॅमिनीस टीटीसी। लक्षात ठेवा। आणि मग या साईडला नाही का पांढरा तांबेरा दिलेला आहे, व्हाईट रस्ट। हे द्यायचं कारण काऊन आहे माहित आहे का, राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये नाही का पर्यायमध्ये होता, म्हणून देता मी पांढरा तांबेरा। याला व्हाईट रस्ट म्हणतात, याला ब्लॅक रस्ट म्हणतात। याच्यावर प्रश्न आलेला आहे, हे कोणत्या बॅक्टेरियामुळे होते, युरोमायसिस टीटीसी। युरोमायसिस टीटीसी लक्षात ठेवा, कारण की हे इंग्लिश मध्येच लक्षात ठेवा, 2-3 वेळा जर पाहिले ना आपण नक्कीच लक्षात येते ते युरोमायसिस टीटीसी मुळे हा रोग होतो। त्यानंतर बघा, गहू या पिकावर दुसरा रोग कोणता होतो, पावडरी माइल्ड्यू म्हणते याला, पावडरी माइल्ड्यू। लक्षात ठेवा, इंग्लिश मध्येच लक्षात ठेवा, कारण मराठीमध्ये बरेच नाव आहे त्याला। पावडरी माइल्ड्यू कशामुळे होते, इरिसिपी ग्रॅमिनीस टीटीसी। लक्षात ठेवा, इरिसिपी ग्रॅमिनीस टीटीसी, म्हणजे इथं पॉक्सिनिया आहे शब्द, इथं इरिसिपी आहे। लक्षात कसं ठेवायचं बघा, पावडरी मध्ये नाही का ERY शेवटी, इथे ERY ने सुरुवात होते इरिसिपीची, असंच लक्षात ठेवा। हे तुम्हाला नाही का एका जागी तुम्ही लिहिले ना तर नक्कीच लक्षात येते। त्यानंतर लक्षात ठेवा, लूज स्मट हा रोग येते, गव्हावरच आहे लूज स्मट। लूज शब्द आला बघा, स्मट हा रोग नाही का बाजरीवर आहे, आणि लूज स्मट जर आला तर लक्षात ठेवायचं गहू। लूज मध्ये नाही का, लक्षात कसं ठेवायचं बघा, स्मट मध्ये जास्त शब्द नाही, बाजरीमध्ये 3 शब्द आहे, स्मट मध्ये 3च शब्द आहे मराठीत। लूज म्हणतो ना आपण, लूजला आपण मराठीत बघा उकार लिहितो, गहू मध्ये सुद्धा उकार आहे, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही, लूज स्मट। त्यानंतर बघा, आपल्याला लूज मोशन होत असते काहीतरी आपण खाल्ल्यामुळे, त्यामुळे आपण म्हणायचं इथं उष्टिल्यानं गोडा आहे, म्हणजे याला अरिस्टोनालॅडो म्हणतात, परंतु आपण याला नाही का उच्चार प्रोनाउन्सिएशन करायचं नाही, आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे। तर उवाचा उष्टिल्यानोगोडा। उष्टिल्यानोगोडा म्हणजे उष्ट खाल्ल्यानं नाही का आपल्याला लूज मोशन होते, असं लक्षात ठेवा। म्हणजे आपल्याला म्हणजे वेळेवर नाही का हे चुकणारच नाही। उष्टी लॅनोगोडा लक्षात ठेवा। सेक्टम त्याचा शेवटचा शब्द आहे सेक्टम, उष्टी लॅनोगोडा सेक्टम, याच्यावर सुद्धा प्रश्न आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर येते आपल्याला ठुंडू रोग आहे। ठुंडू नाव कसे वेगळे आहे, परंतु लक्षात ठेवावं लागते, कारण की प्रश्न आहे। ठुंडू रोग जो आहे तो अँगोनिया कॅरोटोबॅक्टेरियम टीटीसी मुळे होते। काय नव्हते ठुंडू रोग, अँगोनिया कॅरोटोबॅक्टेरियम टीटीसी। जे गव्हावरचे रोग असते त्याच्या शेवटी टीटीसीच हा शब्द असते, परंतु आता नाही का आपल्याला याच्यावर बरेच प्रश्न आले तर टीटीसी कॉमन येणार आपल्याला, बरेच शब्द हेच वाले, त्यामुळे कन्फ्युजन होऊ शकते। पाठ पाहिजे अँगोनिया कॅरोटोबॅक्टेरियम टीटीसी, याच्यावर सुद्धा प्रश्न आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर बघा, आपल्याला लीफ ब्लाइट ऑफ व्हीट, म्हणजे आपल्याला लीफ ब्लाइट ऑफ व्हीट आहे, म्हणजे याच्यावर रोग आलेला आहे, तो कशामुळे होतो, अल्टरनॅरिया टीटीसिना। लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आहे, अल्टरनॅरिया टीटीसिना, म्हणजे गहूचा उल्लेख आहे इथं, आणि इथं काय आहे, लीफ शब्द आहे फक्त। इथं बघा, हे जर लीफच्या जागी अर्ली हा शब्द आला तर काय होते बघा, तुम्हाला असं विचारीन, लीफ ब्लाइट ऑफ कशावर होतो, तर गव्हावर होतो। अर्ली ब्लाइट ऑफ कशावर होतो, तो पोटॅटोवर होतो। आता इथं दिला आहे म्हणून आपल्याला लक्षात राहते, परंतु जर असा आला तर लक्षात ठेवा, लीफ ब्लाइट ऑफ पोटॅटो व्हीटवर होते, अर्ली ब्लाइट ऑफ पोटॅटो किंवा टोमॅटोवर होते, लक्षात ठेवा। आणि हे कोणत्या बॅक्टेरियामुळे होते, हे सुद्धा अल्टरनेरिया कॉमन आहे, म्हणजे याच्यात काय करू शकता, ब्लाइट ऑफ शब्द आला तर तिथं नाही का अल्टरनेरिया हा शब्द येऊ शकते। त्यानंतर लक्षात, अल्टरनेरिया सोल्यानी, लक्षात ठेवा, अल्टरनॅरिया सोल्यानी मुळे अर्ली ब्लाइट ऑफ पोटॅटो होते। त्यानंतर लक्षात ठेवा, लेट
ब्लाइट ऑफ पोटॅटो सुद्धा रोग आहे, ते पोटॅटोवरचाच आहे, लेट. हे कशामुळे होते लक्षात ठेवा, फायटोप्टेरा इन्फेक्टस, फायटोप्टेरा इन्फेक्टस याच्यावर सुद्धा PIQ आहे. तुम्हाला ज्यावेळेस प्रश्न पाहिल्यावर क्लिअर होईल की किती महत्वाची माहिती आहे. तर लक्षात ठेवा पोटॅटोवर लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो फायटोप्टेरा इन्फेक्टस आहे. तुम्ही हे कसं तरी लक्षात ठेवा, कारण की हायच ते शब्द तशा टाईपचे, तर काय करता. चला तर बघा बाजरीवर पाहू आपण. बाजरीवर प्रश्न आला, बाजरीवर जो स्मट हा रोग होतो लक्षात ठेवा तो कशामुळे होतो, टॉलिपोस्पोरियम पेनिसिलेरियन मुळे होतो. लक्षात ठेवा टॉलिपोस्पोरियम पेनिसिलेरियन लक्षात ठेवा, कारण की बाजरीवर स्मट होतो, गव्हावर लूज स्मट होतो. इथं पाहिला आपण, आणि हे तुम्ही एकत्र लिहायचं, स्मट आणि लूज स्मट कशामुळे होतं, गहू बाजरी कोणत्या बॅक्टेरियामुळे होतं. म्हणजे आपल्याला कंपॅरिझन करताना नाही का दोन्ही बिन गोष्टी एकाच लक्षात राहणार, हे लक्षात ठेवा. टॉली लक्षात ठेवायचं कधी, टॉली पेनी म्हणजे पेन आहे बा, असं बा टॉली पेन. म्हणजे कसं आपल्याला वेळेवर प्रश्न सुटला पाहिजे, माहिती कोणाला सांगायची नाही आपल्याला, फक्त आपल्याला तिथं जाऊन कळलं पाहिजे ना, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बाजरीवर दुसरा रोग होते अर्गट, याच्यावर सुद्धा प्रश्न आहे, तो कशामुळे होतो लक्षात ठेवा, क्लॅव्हिसेप्स मायक्रोसिपाला, क्लॅव्हिसेप्स मायक्रोसिपाला. अर्गट हा रोग मायक्रो असतो म्हणून लक्षात ठेवायचा, मायक्रोसिपाला निघून जाते मग वेळेवर, तुम्ही ते थोडं रिलेट करा. त्यानंतर बघा बाजरीवर नाही का ग्रीन एअर रोग होतो, ज्याला इंग्लिश मध्ये आपण डाउनरी मिल्ड्यू म्हणतो. पावडरी मिल्ड्यू आणि डाउनरी मिल्ड्यू मध्ये कन्फ्युजन होऊ नका. पावडरी मिल्ड्यू गव्हावर होतो आणि डाउनरी मिल्ड्यू हा बाजरीवर होतो. आणि तुम्ही हे कंपॅरिझन करून लिहा, जसं की स्मट लूज स्मट केलं आपण, डाउनरी मिल्ड्यू पावडरी मिल्ड्यू, हे लक्षात ठेवा, म्हणजे जेणेकरून आपल्याला नाही का कंपॅरिझन सोपं जाते. हे कशामुळे होते लक्षात ठेवा, स्कॅलिरोसोप्रा ग्रॅमिकोलामुळे होते, लक्षात ठेवा. स्कॅलिरोसोप्रा ग्रॅमिकोलामुळे होते. इंग्लिश वर्ड आहे, थोडं मलाही अडचण चालली प्रोनाऊन्सिएशनसाठी, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. हे ग्रॅमिकोला असं काही जसे शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं, मायक्रोसिपाला ग्रॅमिकोला पेनिसिलेरियन, कसं तरी लक्षात राहते शेवटी. त्यानंतर बघा बटाट्यावर नाही का एक विल्ट रोग होतो, विल्ट नावाचा लक्षात ठेवा, तो कशामुळे होतो, सिडोमोनास सोलॅनी सिरम लक्षात ठेवा. सिडोमोनास सोलॅन्यू सिरम, सिडोमोनास एक जीवाणू आहे ज्याला आपण समुद्रातील नाही का सुपरबग म्हणतो, कारण की समुद्रातील घातक कचरा ते काढते, म्हणजे किंवा ते तेल राहते ना, तेल घातक ते स्वतः पिते, त्यामुळे समुद्र शुद्ध करते, म्हणून सिडोमोनास जीवाणू लक्षात ठेवा. या पी नाही वाचायचं, याचा सायलेंट असते या सायन्स मध्ये थोडं. सिडोमोनास सोलॅनी सिरम तुम्ही 2 वेळा बघा, तुम्हाला लक्षात येईल, प्रश्न आहे त्यामुळे म्हणतं. त्यानंतर विल्ट बटाट्यावर दुसरा रोग होते ब्लॅक हार्ट रोग लक्षात ठेवा. हे SCC आलेला आहे म्हणून घेतला मी. ब्लॅक हार्ट रोग कशावर होतो, तर बटाटाचा हार्ट फेल झालं लक्षात ठेवा, कसं तरी लिंक करून. बटाट्यामध्ये कोलेस्ट्रॉल राहते ना, त्यामुळे हार्ट फेलच होणार आहे त्यानं जास्त खाल्लं की, लक्षात ठेवा, फॅट पैदा होते त्यानं. तर लक्षात ठेवा हे कशाच्या अभावी होते, याच्यावर प्रश्न आलता, ऑक्सिजनच्या अभावी. हार्टला ऑक्सिजनची कमी झाली तर मग काय मरणारच आहे माणूस, तसंही लक्षात ठेवू शकतो आपण तिला, हे आलेलं आहे म्हणून घेतलं. त्यानंतर लक्षात ठेवा टिक्का डिसीज हा रोग नाही का भूमिगत होते, तो कशामुळे होतो लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आहे. सर्कोस्पोरा पर्सोनेटा, कसं लक्षात ठेवायचं, सर्कोस्पोरा पर्सोनेटा लक्षात ठेवा. हे कसं लक्षात ठेवायचं माहित आहे का, पर्शियाले नाही का भुईमुगाचा टिक्का दिला म्हणायचं, असं लक्षात ठेवायचं कसं तरी. म्हणजे पर्शिया म्हणजे पर्सोनेटा निघून जाते, परंतु आपल्याला हे शब्द सुद्धा माहित पाहिजे सर्कोस्पेरा, कारण की आता ग्रुप सी जेव्हा 24 झाली प्री, तिथे डायरेक्ट विचारलं होतं कशामुळे, तर सर्कोस्पेरा टाकलं होतं, पर्सोनेटा नाही टाकलं होतं, म्हणून हे लक्षात ठेवा. त्यानंतर उसावर कोणता रोग होते, रेड रॉट रोग होते. बघा उसावर नाही का लाल लाल ठिपकी असते, तर त्याला रेड रॉट रोग म्हणतात. हे कशामुळे होते, कोलॅटोट्रायकम फल्कॅटम मुळे लक्षात ठेवा, कोलॅटोट्रायकम फल्कॅटम, कारण की याच्यावर क्वेश्चन आहे, क्वेश्चन आल्यावर तुम्हाला नाही का लगेच लक्षात येईल की माहिती किती इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा हळद जे आहे ना, त्याच्यावर नाही का पानावर नाही का ठिपके पडते, त्याला लिप स्पॉट म्हणतो आपण, ते कशामुळे होते लक्षात ठेवा, टॅफिरिना मॅक्युलन्स लक्षात ठेवा, टॅफिलिना मॅक्युलन्सले नाही का हळद लागली म्हणायचं, असं लक्षात ठेवा. कसं तरी अशाच नाही का आपण असं कसं तरी जोडलं ना, तेच लक्षात राहते पेपरमध्ये, बाकी राहत नाही लॉजिकली काय. लिंबूवर लक्षात ठेवा, सिट्रस कॅन्करमुळे होत्या लिंबूवर, ते कशामुळे होते, जीवाणू लक्षात ठेवा. म्हणजे असं विचारते सिट्रस कॅन्कर कोणत्या रोगावर असते, ते लिंबू लक्षात ठेवा. आणि कोणत्या बॅक्टेरियामुळे होते, तर झॅन्थोमोनस ऑक्सिनोपोडस. जिथं नाही का सिट्रस शब्द आला ना, तिथे झॅन्थोमोनस जीवाणू येत असते, हे लक्षात ठेवा लॉजिकनं. तुम्हाला खाली दिसणार आहे, तर पूर्ण नाव लक्षात ठेवा, झॅन्थोमोनस ऑक्सिपोडस, हे लक्षात ठेवा. कारण की आपल्या लिंबूवर फक्त सिट्रस कॅन्कर आलं, परंतु या जीवाणूवर नाही आला, पुढचा प्रश्न असू शकते, लक्षात ठेवा. त्यानंतर कापूसवर नाही का ब्लॅक आर्म रोग होते, ब्लॅक आर्म म्हणतो, आर्म
लक्षात ठेवजा. हे कशामुळे होते? फक्त झॅन्थोमोनस जीवाणूमुळे होते, लक्षात ठेवजा. म्हणजे हे तुम्हाला लक्षात येईल इथं. त्यानंतर बघा इंटरव्हेनर क्लोरोसिस आहे, लक्षात ठेवजा. इंटरव्हेनर क्लोरोसिस हा कशाचा अभावी होतो? तर लोहाच्या अभावी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये आयरॉन असे म्हणतो. लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आलेला आहे, जास्त डीप नका जाऊ, मेनचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. इंटरव्हेनर क्लोरोसिस, पांढरा तांब्याला घेतलेला आहे आपण. त्यानंतर लक्षात घ्या, केळीवर नाही का बंची टॉप हा रोग होतो, केळी टॉपवर लागते म्हणायचं, लक्षात ठेवा, बंची टॉप. तंबाखूवर मोजेक विषाणू रोग होतो, मोजेक, तंबाखूवर मोजेक विषाणू, इतकंच पाठ करा. आणि मोजेक विषाणू कसं असते माहिती आहे का? यामध्ये नाही का हे विषाणू आहे, हे हरितद्रव्य नष्ट होते पानामधून, त्यानंतर पाणी अंकुचन पावतात, एवढं लक्षात ठेवा. हरितद्रव्य नष्ट होते मोजेक. आणि हे व्हायरस आहे, हे नाही का आपल्याला जास्त बॅक्टेरिया आणि कवकावरच आहे, फंगीवर. हे विषाणूवर 2च रोग आहे, लक्षात ठेवजा हे. आणि एक आहे पोटॅटो व्हायरस आहे, पोटॅटोवर आहे. त्या पोटॅटो व्हायरसवर असं डायरेक्ट येणार नाही, परंतु हे लक्षात ठेवजा हे 2. हे आलेलं आहे, मोजेक बिन आलेलं आहे, हरितद्रव्य नष्ट झाल्यामुळे कोणता रोग होते? मोजेक विषाणू, हे सुद्धा आलेलं आहे. त्यानंतर बघा इकडे पीक रोग अभाव दिलेला आहे. भातवर नाही का, भात किंवा तांदूळावर जो खैरा रोग होतो ते कशाचा अभाव होते? तर जस्ताचे अभाव होते, लक्षात ठेवा. तुम्हाला डायरेक्ट विचारीन भातावर कोणता रोग होते? तर खैरा. आणि कशाचा अभाव होते? जस्त. जसा तसं पाठ पाहिजे, प्रश्न आलेला आहे. त्यानंतर लक्षात ठेवा वाटाणा, वाटाण्याला आपण पी म्हणतो, त्याचं लक्षात ठेवा. वाटाण्यावर मार्च रोग होते, हे कशाचा अभाव होते? लक्षात ठेवा, मॅग्नी, याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. त्यानंतर फुलगोबी, यावर व्हिप्टिल हा रोग होतो, कशाचा अभाव होतो? मॉलिब्डिनम, याला यमो म्हणतो आपण संज्ञाची, मॉलिब्डिनम, लक्षात ठेवा. आणि मॉलिब्डिनम लक्षात ठेवजा. आणखी नायट्रोजन स्थिरीकरणामध्ये वापरला जाते. हे राज्यसेवा मेनचा प्रश्न आहे, मी इथं फक्त तुम्ही लिहून घ्या, मी प्रश्न लावी. नायट्रोजन स्थिरीकरणासाठी कोणता अन्नद्रव्य घटक आवश्यक असते? मॉलिब्डिनम, लक्षात ठेवजा. त्यानंतर लिंबूवर डायबॅक हा रोग होतो, लक्षात ठेवा. आणि कशाचा अभाव होतो? तर तांब्याचा अभाव, याच्यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर एक्झान्थिमा हा रोग आहे, लक्षात ठेवजा. हा रोग बिन तांब्याच्या अभावीच होतो. लिंबू हा रोग सुद्धा, लिंबूवरील जे डायबॅक रोग होतो तो सुद्धा तांब्याच्या अभावी होतो, हे लक्षात ठेवा. आणि एक्झान्थिमाचं वैशिष्ट्य काय माहित आहे का? यामध्ये नाही का सालीवर फोड येते किंवा डिंग बाहेर येते. यामध्ये आपण म्हणतो ना ते बाबूळमधून डिंग बाहेर पडते, तसं लक्षात ठेवा. ते एक्झान्थिमा रोग आहे, ते तांब्याच्या अभावी होते. प्रश्न आल्यावर क्लिअर होऊन ही माहिती घेऊ आपण पुन्हा हे. त्यानंतर लक्षात ठेवा, लिटल लिप डिसीज हा रोग आहे, लिटल लिप डिसीज. मँगोवर जर आला तर जस्ताचा अभाव होते. आणि हाच रोग लिटल लिप डिसीज जर लेमनवर आला, म्हणजे लिंबूवर आला, तर तांब्याचा अभाव होते, लक्षात ठेवा. लेमनले आपण लिंबू म्हणा मराठीत, तर तांब्यामध्ये ब आहे, लिंबूमध्ये ब आहे, निघून जाते, लक्षात ठेवा. हे असे कॉमन लिहायचे खाली, मी आता इथं लिहिलेलं आहे तुमच्यापाशी नोटबुकवर, नोट्समध्ये. हे असे कॉमन घ्यायचे, जिथं तुम्हाला फक्त एक कीवर्ड चेंज केलेला आहे तर ते तुम्ही एकत्र लिहायला पाहिजे. त्यानंतर बघा पानावरील केवडा रोग लोहाच्या अभाव आहे. नंतर बघा आवळावर नाही का निक्रोसिस रोग होतो, हा कशाचा अभाव होतो? लक्षात ठेवा, बोरॉन. हे प्रश्न नाही का आलेला नाही आहे, येऊ शकते तुम्हाला, SSC आलेला आहे. आवळ्यावर निक्रोसिस हा रोग कशाचा अभाव होतो? बोरॉन. आता काही वाचायचं नाही तुम्हाला SSC VCC. त्यानंतर लक्षात ठेवा, पाणी पिवळी कशामुळे होते? तर सल्फर, आपल्या झाडाचे पाणी पिवळी होते ते सल्फर, असं लक्षात ठेवायचं लॉजिकली. पानावर जे डाग येते ना, आणि प्रकाश संश्लेषणात कोणता घटक असते? तर मॅग्नीज, लक्षात ठेवा. जर असा विचारला पानावर दाग कोणाच्या अभाव होते? मॅग्नीज. प्रकाश संश्लेषणात कोणता घटक असते? तर मॅग्नीज, लक्षात ठेवजा. याच्यावर प्रश्न आलेले आहे. हरितद्रव्यात कोणता घटक असते? जे क्लोरोफिल म्हणतो ना हिरवं, त्याच्यात मॅग्नेशियम असते, याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. त्यानंतर लक्षात ठेवा, जे साल गळत असते ना झाडाची, ते तांब्याच्या अभावी असते, लक्षात ठेवा. हे साल गळणे किंवा डिंग बाहेर पडणे हे त्याचे उदाहरण आहे. त्यानंतर लक्षात ठेवा, बोरॉनच्या अभावी नाही का, हे बोरॉन जे आहे महत्वाचं आहे. बोरॉनच्या अभावी काय काय होते? वनस्पती, फुलगोबीचे खोड नाही का पोकळ होते, पाठ करायचं शकतं, प्रश्नाला क्लिअर होईल. फुलगोबीचे खोड पोकळ होते. अन्नद्रव्यात नाही का कमतरतेची लक्षणे पिकांच्या शेवटच्या कळ्यावर दिसून येते, शेवटच्या कळ्यावर, हे लक्षात ठेवा. अन्नधान्याची जी कमतरतेची लक्षण असते ना, पिकांच्या शेवटच्या कळ्यावर दिसते. फुलगोबीचं खोड पोकळ होते, लक्षात कसं ठेवायचं? खोड पोकळ, पिकांच्या शेवटच्या कळ्यावर दिसून येते, असं लॉजिक एक एक कीवर्ड घ्यायचा फक्त. त्यानंतर लक्षात घ्या, इथं नाही का अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे खोडाच्या आणि मुळांच्या टोकावर दिसून येते. बघा इथं टोक, इथं शेवट, पिकांच्या शेवट, मूळ खोडाच्या टोकावर आणि पोकळ, हे 3 कीवर्ड आहे. आलं की बोरान मारून द्यायचा. राज्यसेवाचा प्रश्न आहे कृषी मधला, आपल्याला आला तर आपल्याला बेनिफिट होईल बा, 1 मार्क समोर जाईन आपण. त्यानंतर लक्षात ठेवा, पालाश, ज्याला आपण पोटॅशियम असे म्हणतो, पालाशच्या अभावी किंवा पालाशमुळे कोणते बदल होते आपल्या वनस्पतीमध्ये? लक्षात ठेवा, पिकांची रोग प्रतिकार क्षमता वाढते, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, इम्युनिटी वाढते, लक्षात ठेवायचं आहे, महत्वाचं आहे. त्यानंतर बियामधील तेलाचे प्रमाण वाढवते, फळामधील व्हिटॅमिन C चे प्रमाण सुद्धा वाढवते, फळाचा रंग सुद्धा वृद्धिंगत करते. हे पाठ करा,
त्यानंतर दुष्काळ सहन करण्याची क्षमता असते, म्हणजे काय, तेच रोग प्रतिकार क्षमता वाढवते. त्यानंतर पाणी व क्षारांचे शोषण वाढवते. अनेक संप्रेरकांना म्हणजे मल्टिपल जे हार्मोन्स असते त्यांना काय करते ते कार्यान्वित करते. लक्षात ठेवा. ऑर्गॅनिक ऍसिडच्या चयापचय क्रियेत सुद्धा भाग घेते. हे तुम्ही जसं तसं लिहा, तुम्हाला प्रश्न आल्यावर क्लिअर होईल की इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर लक्षात ठेवा, फॉस्फरस जे आहे त्याला आपण स्फुरद म्हणतो. हे पुरवणाऱ्या खताची कार्यक्षमता वाढवते. कोण वाढवते? फॉस्फरसची कार्यक्षमता ते मॅग्नेशियम वाढवते. लक्षात ठेवा जाईल. हे राज्यसेवाचा प्रश्न आहे त्यामुळे घेतला. फॉस्फरस कमतरता निर्देशक म्हणून कशाचा वापर होतो? तर मोहरीचा होते. लक्षात ठेवा. फॉस्फरस कमतरता निर्देशक म्हणून कोणत्या पिकाचा वापर होतो? लक्षात ठेवायचं, मोहरी. त्यानंतर वनस्पतीमध्ये नाही का सुरुवातीच्या मुळांचा विकास वाढ कशामुळे होते? लक्षात ठेवा. सुरुवातीला वनस्पतींच्या मुळाचा वाढ व विकास कॅल्शियम, माणसाचा बी नाही का हाडाचा विकास आणि का कॅल्शियम मुळेच होते. हाडात कॅल्शियम असते ना, लक्षात ठेवा. हे असं तुम्ही रिलेट करू शकता, त्यामुळे म्हटलं. अशा प्रकारे नाही का आपण वनस्पतीवरची नाही का माहिती पाहिली. आणि ही माहिती थोडीशी नाही का तुम्हाला कन्फ्युजन जाऊ शकते. इंग्लिश मधले वर्ड्स आहे, मला सुद्धा प्रोनाऊन्स करताना थोडं टफ गेलं, परंतु आपल्याला मार्क पाहिजे नसन ते करा लागल. 2-3 वेळा बघा आणि त्याला आपल्या नाही का लँग्वेजमध्ये यूज करा. बस तुम्हाला सोपं जाईल. आता प्रश्न पाहू तर तुमचा निकाल क्लिअर होईल. चला आता आपण PIQ घेऊ, म्हणजे आपल्याला समजून जाईल की नेमकं ही माहिती किती इम्पॉर्टंट आहे. तर बघा, पहिला प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवर आहे. भुईमुगावर टिक्का रोग कशामुळे होतो? तर ऑप्शन मध्ये सर्कोस्पेरा पर्सोनेटामुळे होतो. आपण म्हटलं होतं पर्शियाले नाही का भुईमुगाचा टिक्का लावायचा, असं लक्षात ठेवा. हे बघा इथं देऊन आहे, टिक्का डिसीज भुईमुग सर्कोस्पेरा पर्सोनेटा. इंग्लिश मध्ये वाचायचं सर्कोस्पेरा पर्सोनेटा. यांनी फक्त सुरुवातीचा शब्द दिला पेपरमध्ये, सर्कोस्पेरा पर्सोनेटा दोन्ही लक्षात ठेवा. त्यानंतर कोलॅटोट्रायकम फल्कॅटम आहे. हे बघा तिथे 3 नंबरचा ऑप्शन आहे, जे उसावर होते. कोलॅटोट्रायकम फल्कॅटम हे सुद्धा लक्षात ठेवा, रेड रॉट रोग. आता बाकी तुम्ही बघा, ते पक्सिनिया फ्युसारियम कावे हे नाही केलं चालते, परंतु तुम्ही करा इतक्या माहितीनंतर. तुमचं काही काम आहे, मी तुम्हाला ते होमवर्क देतो. चला तर नाही का आता आपण कंबाईंड मध्ये आलेला प्रश्न बघा 24चा. आपल्याला इथे जोडायला विचारलं होतं. पहिलं बघा, गव्हावरील सुटी काजळी. गव्हावर सुटी काजळीहून आपल्याला समजत नाही गव्हावर कोणता आहे, इंग्लिश मध्ये कळते लूस मट ऑफ इट. लक्षात घ्या, लूस मट ऑफ वीज कशामुळे होतो? उष्टिलॅनोगोनोडा सेक्टममुळे होतो. आणि आपण म्हटलं होतं लूज मोशन होत आहे म्हणजे उष्ट खाल्ल्याने होते ना, तर लक्षात ठेवा असं. तर पर्याय बघा इंग्लिश मध्ये 3 नंबरचा उष्टिलॅगो सेक्टम आलेला आहे, म्हणजे उष्ट खाल्ल्यानं. आणि एकाच पर्याय निघते अशा गोष्टी. आता आपण नाही का पाठ करायचं. दुसरं बघा, गव्हावरील खोडावर काळा तांबेरा विचारलं बघा, ब्लॅक स्टम, म्हणजे म्हटलं ना आपण ब्लॅक. हे बघा काळा तांबेरा कशामुळे होते? पक्सिनिया ग्रॅमिनी TTC मुळे होते. आपल्या ऑप्शन मध्ये 4 नंबर बघा, पक्सिनिया ग्रॅमिनीस दिलेला आहे, TTC शब्द नाही दिला, परंतु पूर्वी दिला होता यांनी. आणि आता हे पांढरा सुद्धा लक्षात ठेवा कशामुळे आहे? युरोमायसिस TTC मुळे येते. हे राज्यसेवा मधला प्रश्न आल्यावर तुम्हाला क्लिअर दिसेल की पर्यायात होता, आला नाही पण पर्यायात होता. म्हणजे आपल्याला काळा तांबेरा पांढरा तांबेरा लक्षात आला. आता तुम्हाला रस्ट म्हणते इंग्लिश मध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर भुईमुगाच्या पानावरील टिक्का म्हणते. आताच बघितलं आपण, भुईमुगाच्या पानावर टिक्का डिसीज कशामुळे येते? सर्कोस्पेरा पर्सोनेटामुळे. हाच प्रश्न आता ग्रुप C जी झाली ती नंतर यानंतर त्याला आला होता. बघा ना किती रिपीट मारत आहे. कमी माहितीवर नाही का आपण प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. हळदीवरील ते पानावर टिपका आपण बघितलेला आहे, ट्रॅफिना मक्युलान्स. लक्षात ठेवा, हे तुम्ही पहा, प्रश्न सर्व सॉल्व्ह होते यावरून. आणि आपल्याला पाठ पाहिजे, एका कसं पाठ पाहिजे, कन्फ्युजन राहिलं तर उत्तर येत नाही. आणि जोड्या लावायचा प्रश्न तर रिपीट आहे. त्यानंतर बघा, राज्यसेवा 2024चा पूर्व परीक्षेचा प्रश्न आहे. लिप ब्लाइट ऑफ व्हीट म्हटलेला आहे, लिप ब्लाइट ऑफ व्हीट. हे बघा, हे कोणत्या बुरशीच्या संसर्गामुळे होते? तर अल्टरनॅरिया ट्रिटिसिना होते. ऑप्शन नंबर 2 राहील. आणि ऑप्शन मध्ये पहिला होता युरोमायसिस टिटिका, ते होते पांढरा तांबेरा. लक्षात ठेवा. आणि 3 नंबरचा बघा, उष्टिलॅनोगोडा देऊन आहे आपल्याला, पूर्ण नाही दिलेला आहे. हे उष्टिलॅनोगोडा सेक्टम कशामुळे ते लूसमट. पर्यायाचा सुद्धा अभ्यास झाला पाहिजे, म्हणजे पर्याय त्यांनी तेच बनवणार आहे, दुसरं काय बनवणार आहे. पण जर क्लिअर असलो आपण, अरे लूसमट कायचा आहे, याचा संबंधी आहे, त्याच्या संबंधी आहे, तर एलिमिनेशन स्ट्रॉंग होते आपल्या. लक्षात ठेवा. त्यामुळे PIQ खूप महत्वाचं आहे, हे तुम्हाला कळत असेल. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, वनस्पतीच्या तळ्याच्या पानापासून वरपर्यंत हरितद्रव्य नाहीसे होणे हे कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेचे लक्षण आहे? राज्यसेवा 2015चा प्रश्न आहे कृषी मधला, म्हणून बघा मी घेतला ते. तर हरितद्रव्य नष्ट कशामुळे होते? ते मॅग्नेशियमच्या अभावी. लक्षात ठेवा, याचं उत्तर राहील मॅग्नेशियम. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा, त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा,
खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे पिकांच्या शेवटच्या कड्यावर दिसून येतात? हे बघा, इथं म्हटलं होतं मी पिकांच्या शेवटच्या कड्यावर दिसून येतात. हे बघा, अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे पिकांच्या शेवटच्या कड्यावर दिसतात. हे प्रश्न बोरानचे अभावी आहे, लक्षात ठेवायचं. इथं बोरान उत्तर आहे. कन्फ्युजन होते म्हणून म्हटलं PIQ पाठ करा, तितकं तरी करायला पाहिजे आपण. हे आलता प्रश्न 2012चा राज्य सेवा, लक्षात ठेवा. वाचतच बी नाही आपण हे प्रश्न. त्यानंतर बघा, अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे खोडाच्या आणि मुळ्यांच्या टोक्यावर दिसून येतात. हे कशाचा अभावी होते हे विचारलं आहे त्यांनी, तर लक्षात ठेवजा. आपण इथं घेतलेलं आहे बघा, मुळांच्या आणि खोडांच्या शेवटच्या टोकावर दिसते. बोरानच आहे याचं उत्तर सुद्धा, हे तुम्ही लिहून घ्या बरोबर. त्यानंतरचा बघा आणखी प्रश्न आहे, कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फुलगोबीचे खोड पोकळ होते? हे बघा इथे लिहिलेलं आहे, फुलगोबीचे खोड पोकळ होते. कशामुळे होते? बोरान. आता तुम्ही सांगा बरं, हे PIQच आहे, परंतु I1 मारला तर येणार का? आपल्याला नाहीच येणार, कारण की इतकी मूलद्रव्ये आपण करतच नाही. परंतु PIQ जरी पाठ राहिले ना तर आपल्याला नाही का कळते त्यावरून काय उत्तर मारायला पाहिजे ना, हे लक्षात ठेवा. आणि ऑलरेडी आलेले आहे ना, तर म्हणून आपल्याला पाहणं अपेक्षित आहे. त्यानंतर लक्षात ठेवा, स्फुरद कमतरता निर्देशक म्हणून कोणत्या पिकाचा उपयोग केला जातो? तर स्फुरद कमतरता निर्देशक म्हणून नाही का, तर इथं बघितलं आहे आपण. बघा, स्फुरद म्हणजे ज्याला आपण फॉस्फरस म्हणतो. कशाचा वापर करतो आपण? मोहरीचा. लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे मोहरी. हे तुमच्या वाचण्यात सुद्धा येत नसन बऱ्याच जणांच्या, जे नवीन आहे तर नवीनच्या याच्यात येतच नसन. म्हणून मी म्हणत असतो आपल्याला नाही का, MPSC ची जी एक्झाम जी कंडक्ट करते ना, त्यामध्ये सर्व पेपर सेट झाले पाहिजे आपल्यावाले. लास्ट इयर 21,000 तर घ्यायलाच पाहिजे, परंतु आता जे झाले ना 2-3 वर्षाचे तरी पाहिले पाहिजे आपण लेटेस्ट. कारण की त्यानं काय करते आपल्याला माहिती आहे का, अप्रोच करते त्यांचा. आणि त्याच्यानंतर आपल्याला नाही का नेमकं नाही का समजते की PIQ किती रिपीट होत आहे मेनची. आणि आपण सिलेक्टिव्ह वाचायला पाहिजे. राज्यसेवाला खूप मोठा अभ्यासक्रम आहे, परंतु आपल्याला जे रिलेटेड आहे त्याच गोष्टी आपण सिलेक्टिव्ह घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी PIQ रोल पाहिजे आणि सिलेबस माहीत पाहिजे. नाही तर आपण पहिल्या पेजपासून 150 प्रश्न घेतले त्याला जमत नाही, कारण की आपल्याला काय करायचं आणि काय नाही करायचं हे कळलं पाहिजे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, हे बघा इथं, झाडाच्या मॅग्नेशियमचा पुरवठा केल्यास कोणत्या खताची कार्यक्षमता वाढते म्हणते? लक्षात ठेवा, झाडाला नाही का मॅग्नेशियमचा जर पुरवठा केला आपण, हे बघा इथं आपण लिहिलेला फॉस्फरस पुरवणाऱ्या खताची कार्यक्षमता वाढवते. कोण? मॅग्नेशियम. यांनी म्हटलं की बा झाडांच्या मॅग्नेशियमचा जर पुरवठा केला तर काय होते बा, तर फॉस्फरसची काय होते? खताची कार्यक्षमता वाढते. इतकं लक्षात ठेवा. हे प्रश्न सोपे आहे परंतु रिपीट आहे, 2016चा आहे. स्फुरदलेच आपण फॉस्फरस म्हणतो इंग्लिशमध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर लक्षात ठेवा, कोणत्या वनस्पती पोषणद्रव्यामुळे नाही का मुळांची वाढ चांगली होते, दुष्काळ सहन करण्याची क्षमता सुधारते व रोगप्रतिकार शक्ती वाढते? हे बघा इथं काय, पिकांची रोगप्रतिकार क्षमता वाढते, दुष्काळ सहन करण्याची क्षमता वाढते. प्रश्नात बघून घ्या तुम्ही, याचं उत्तर पाहिजे पोटॅश, म्हणजे ज्याला आपण पोटॅशियम म्हणतो. लक्षात ठेवा, पालाश म्हणतो मराठीत, इंग्लिशमध्ये पोटॅशियम. त्यानंतर लक्षात ठेवा, नेक्स्ट क्वेश्चन बघा 2016चा आहे, बियामधील तेलाचे प्रमाण, फळामधील व्हिटॅमिन सीचे प्रमाण, फळांचा रंग वृद्धिगत करण्याचे पोषणद्रव्य कोणते? बघा इथंच लिहून आहे, बियामधील तेलाचे प्रमाण, फळामधील व्हिटॅमिन सी, फळांचा रंग कोण करते? तर पालाशमुळे होते. लक्षात ठेवा, पोटॅशियममुळे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य नाही का पिकांचा जो रोगप्रतिकार क्षमता वाढवते? बघा हेच विचार, रोगप्रतिकार क्षमता कोण वाढवते? पालाश, ज्याला आपण म्हणतो पोटॅशियम. लक्षात ठेवा. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्य, हे बघितलं आपण नाही का नायट्रोजन स्थिरीकरण घेतलं होतं, त्यामधले नाही का 2-3 प्रश्न राहिले होते माझे मेनचे, मी टाकायचे. मी आज नाही का टेलिग्रामवर टाकतो, तुम्ही पाहून घ्या. कारण की अभ्यास त्याच व्हिडिओ मधले आहे, परंतु तुम्ही टाकले नाही, तुम्ही ते पाहून घ्या. म्हणजे PIQच आहे, तुमचा आणखी एक मार्क फिक्स होईल. त्यानंतर बघा, रेड रॉट रोग हा कोणत्या पिकावर होतो म्हणते, असा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, सोपा होता. रेड रॉट रोग उसावर आहे, कारण की उसावर लाल लाल रंगाचे डाग असते. आणि ते कशामुळे होते? लक्षात ठेवा, कोलॅटो ट्रायकम फलकॅटम मुळे होते. पाठ पाहिजे ना, ते कसंही लक्षात ठेवा तुम्ही, कारण की प्रश्न येणार आहे. हा होता राज्यसेवा मुख्य पर्याय 2019. त्यानंतर एक राज्यसेवा मेन 2020चा आहे, तुमच्या स्क्रीनवर बघा. मी फक्त वाचून सांगतो, कारण की याच्यावर बरीच माहिती असते, परंतु मी काही घेतलेली आहे. इकडे आपल्याला जोडायला अन्नद्रव्य कार्य विचारली वनस्पतीची. मॅग्नेशियम काय करत असते माहिती आहे का? वनस्पतीमध्ये नाही का फॉस्फरस वाहक असते. लक्षात ठेवा, लिहून घ्या. मॅग्नेशियम मध्ये
फॉस्फरस वाहक कोण असते, तर मॅग्नेशियम असते, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा जस्ताचं काम आहे ते वितेंचक क्रियाकल्प असते. वितेंचक ज्याला आपण काय म्हणतो, वितेंचकले एन्झायमिक ला प्रेरित करते, ते लक्षात ठेवा. त्यानंतर बघा मॉलिब्डेनम आलेला आहे. म्हटलं होतं मग शेंगकुळातील पिकामध्ये वातावरणातील नत्र स्थिरीकरणास मदत करते. कोणता वनस्पतीचा मूलद्रव्य आहे जे नायट्रोजन स्थिरीकरणास मदत करते, तर मॉलिब्डेनम, लक्षात ठेवा. राज्यशिवाचा प्रश्न आहे, PIQ विचारू शकते, कारण की नायट्रोजन फिक्शन आपल्याला फार इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा सिलिकॉन कसा आहे, तर भातामध्ये कीड प्रतिकार शक्ती वाढते म्हणते, हे लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे 2. हे तुम्ही नाही का नोट डाऊन करा, मी घेतलं नाही, फक्त माहिती सांगत आहे. म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे की बा तुम्हाला ते सुटलं पाहिजे वेळेवर, जर आला तर रिपीट. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, एक कीटकनाशक लक्षात ठेवा, एंडोसल्फान हे कीटनाशक आहे, लक्षात ठेवा. फक्त प्रश्न आलेले आहे परंतु त्याच्यावर माहिती वाढवायची काही गरज नाही. बंची टॉप हा रोग कशावर होतो, बघा बंची टॉपवर कोण असते, केळी, असं लक्षात ठेवा. फक्त इतकं सफिशियंट आहे. पालाश ज्याला आपण पोटॅशियम म्हणतो, याचे महत्वाचे पोषक द्रव्य वनस्पतीच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणते कार्य करते, तर बघा आपल्याला एसटी सोडायला विचारलं होतं. पाणी व क्षारांचे नाही का शोषण वाढवते, अनेक संप्रेरकांना कार्यान्वित करते, ऑर्गॅनिक ऍसिडच्या चयापचय भाग घेते, सर्व बरोबर आहे. आणि लॉजिकनं सुद्धा नाही काय सर्वच लिहायचं, असं जिथं पॉझिटिव्ह गोष्टी आहे ना तिथं काटायचं नाही. म्हणजे आपल्याला पालाशवर नाही का ही माहिती मी दिली, परंतु पालाशमुळे बऱ्याच गोष्टी होते म्हणजे बदल. परंतु आपण विद्यार्थी म्हणून इतकं करतो का, आपल्याला PhD करायची नाही. परंतु याशिवाय जर आली पालाशवर माहिती तर याच्यावर समजते की बा हे पॉझिटिव्ह गोष्टी सांगते, तर या अंदाजावर बा हे बरोबर राहू शकते का, त्या प्रश्न विचारायचा. तर हो पॉझिटिव्ह आहे तर बरोबर धरायचं. हे सर्वजण तसेच करते, नाही तर तुम्ही म्हणसाल लाईन टू लाईन पाठ पाहिजे, असं नसते. त्या म्हणून PIQ अनालिसिस काऊन म्हणतो, काही गोष्टी आपल्याला नाही का PIQ सांगणार आहे की काय मारायचं आहे. तर त्यानंतर बघा पानावरील केवढा रोग कोणाच्या अभाव होते, बघा पान इथं देऊ नये, पानावर केवढा रोग लोहाच्या अभाव होते, लक्षात ठेवा. पर्यायामध्ये तेच राहील 16 मूलद्रव्य तुमची. त्यानंतर लक्षात ठेवा तांदूळावरील नाही का खैरा रोग हे जस्ताच्या अभावामुळे होते का, बघा तांदूळावर एक प्रश्न बनते, तांदूळावर कोणता रोग आहे, खैरा, आणि कशाचा अभाव होते, जस्त, पहिला बरोबर आहे. त्यानंतर पावडरी मिल्ड्यू हा गवारू रोग आहे, बघा इथे दिलेला आहे, पावडरी मिल्ड्यू हा गवारू रोग आहे, बरोबर आहे. आणि कशामुळे होते, इरिसिपिक ग्रॅमिनेटिटिसी मुळे होते, इरिसिपिक ग्रॅमिनेटिटिसी, लक्षात ठेवा. आणि डाउनरी मिल्ड्यू बाजरीवर होते, लक्षात ठेवा. आणि पालाशाच्या अभावामुळे होते म्हणजे पोटॅशियमच्या अभावी, पोटॅशियमच्या अभावामुळे नाही होते, बॅक्टेरियामुळे होती, लक्षात ठेवा. म्हणून हा विधान चूक आहे. इथं आता तुम्ही लक्षात ठेवा, इथं आपण चुकलो असतो जर आपण दोन्ही बरोबर लिहिलं असतं, कारण की होऊ शकते बा पालाशमुळे, इतकं आपण मायक्रो लेवलवर पाहत नसतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, टिक्का डिसीज हा रोग सामान्यतः कोणत्या पिकावर आढळतो, तर माहिती आहे आपल्याला टिक्का डिसीज कोणावर आहे, भुईमुगावर, लक्षात ठेवा. भुईमुग आणि कशामुळे होतो, सर्कोस्पेरा पर्सनेटामुळे. परशाला नाही का भुईमुगाचा टिक्का दिला का, भुईमुगाला नाही का परशाने टिक्का दिला, कसंही लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे फक्त. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो नावाने ओळखला जाणारा वनस्पती रोगास खालीलपैकी कोणती फंगल वनस्पतीची कारणीभूत आहे, तर बघा लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो, लक्षात ठेवा. आहे कुठे आहे, इथं आहे. लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो फायटोप्टेरा इन्फेस्टन्समुळे होतो, पहिला ऑप्शन आहे, लक्षात ठेवा. आणि कोलॅटो ट्रायकम्बिन आहे 4 नंबरला, जे कशामुळे होतो, आपण कोलॅटो ट्रायकम फलकेट मुसावर होतो, जे रेड रॉट रोग होतो, लक्षात ठेवा. इथं उत्तर राहील हे बाकी सब लक्षात ठेवा तुलनात्मक. त्यानंतर लक्षात ठेवा काही झाडामध्ये तांब्याच्या कमतरतेमुळे सालीवर फोड व खोलवर तुकडे पडून त्यातून डिंग बाहेर पडते, याला काय म्हणतो आपण, हे बघा एक्झांथिमा म्हणतो, लक्षात ठेवा. सालीवर फोड डिंग बाहेर पडते याला एक्झांथिमा म्हणतो, आणि हे तांब्याच्या अभावी म्हणतो. पर्यायामध्ये लिंबूवर जे होणारा डायबॅक बिन आहे तांब्याच्या अभावी, यामध्ये तुम्ही कन्फ्युजन होऊ शकता, परंतु हे वैशिष्ट्य आहे डिंग बाहेर पडणे किंवा सालीवर फोड असणं, याचं उत्तर एक्झांथिमा आहे, लक्षात ठेवा. त्यानंतरचा क्वेश्चन बघा नेक्स्ट, आपल्याला जोड्या लावत विचारला होता, AMVI प्री 2024चा मोटर व्हेकलचा पेपर असते, लक्षात ठेवा. MPSCचा व्हिप्टेर रोग कशावर होतो, लक्षात ठेवा. हे बघा आपण म्हटलं व्हिप्टेर रोग फुलगोबीवर होतो, कशाचा अभाव होतो, मॉलिब्डेनम. यानं फक्त विचारलं रोग कशावर आहे, तर फुलगोबी आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर डायबॅक रोग आत्ताच बघितला आपण, हे डायबॅक लिंबूवर, तांब्याच्या अभावी, हे लक्षात ठेवा. खैरा रोग तर माहीतच आहे आपल्याला, हे खैरा रोग तांदूळवर जस्ताच्या अभावी. त्यानंतर अर्ली ब्लाइट रोग, हे बघा अर्ली ब्लाइट रोग इथं घेतलेला आपण, अर्ली ब्लाइट ऑफ पोटॅटो, हाय पोटॅटोवर होते फक्त रोग, हे नाही विचारलं. अल्टरनॅरिया सोल्यानी नेक्स्ट क्वेश्चन असू शकते, लक्षात ठेवा. अल्टरनॅरिया सोल्यानी तुम्ही जोड्याला लिहू शकता, हे बाकीचं कम्पॅरिझन करून तुम्हाला जसं योग्य वाटते तसं.
लिहा. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या रोगामुळे झाडाच्या पानातील हरितद्रव्य नष्ट होऊन झाडाची पाने अंकुचन पावतात. हे बघा, हे जे तंबाखूर मोजॅक विषाणू आहे, यामध्ये काय होते, मोजॅकमध्ये हरितद्रव्य नष्ट होते आणि पानं अंकुचन पावते. म्हणजे लक्षात ठेवा, हरितद्रव्य नष्ट कशा होते, मोजॅक विषाणूमध्ये होते. याचं उत्तर राहील मोजॅक डिसीज ऑफ टोबॅको. डायरेक्ट विचारले टोबॅकोवर कोणता रोग होते, तर मोजॅक होते. इच्छा इथंच बनवते त्यांनी. स्मट ऑफ जवार दिला. सायट्रस कॅन्कर पाहिला पर्यायामध्ये, लिंबूवर होते, त्याला आपण सायट्रस कॅन्कर म्हणतो. स्मट ऑफ जवार बघा, स्मट दिलेला असा, स्मट कशावर होते, पर्यायामध्ये बाजरीत. लक्षात ठेवा, आणि हे लक्षात ठेवा, लूस्मट लक्षात ठेवा, म्हणजे कम्पॅरिझन करून ठेवा तुम्ही. त्यानंतर बघा 2021चा प्रश्न आहे, कोणत्या बॅक्टेरियामुळे गव्हावरील तांबेरा रोगासाठी कारणीभूत आहे. हे बघा, गव्हावर तांबेरा रोग कशामुळे होतो, पक्सिनिया ग्रॅमिनिटिस या ऑप्शनमध्ये आहे, पहिलं उत्तर आहे. त्यानंतर लक्षात ठेवा, झॅन्थोमोनस सिट्रा आहे. लक्षात ठेवा, झॅन्थोमोनस सिट्रा कशावर होते, तर लिंबूवर होते. लक्षात ठेवा. त्यानंतर पक्सिनिया पर्पुरिया. आता हे पक्सिनिया पर्पुरिया मला माहीत नाही, परंतु तुम्ही ते पाहासान, पक्सिनिया शब्द गव्हावर राहीन. मला सुद्धा सांगसान काय, तर प्लाझम पोरा विटोकोल हे सुद्धा माहीत नाही, पण बाकीच्या याच्यावर निघते आपल्याला इतक्या माहितीवर काही करायची गरज नाही, कारण की इतकी माहिती जर तुम्हाला माहीत असेल ते एलिमिनेशन स्ट्रॉंग होते आपला. त्यात आपल्याला विचारलं होतं, व्हिंटल व्हेनल क्लोरोसिस या वनस्पतीच्या पानावर कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे नाही का दिसून येते म्हणते. हे इंटरव्हेनल क्लोरोसिस, हे लोहाच्या अभावी होते. याचं ऑप्शन 4 आहे आयर्न. इंटरव्हेनल क्लोरोसिस, व्हेनलमध्ये ल आहे, लोह लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, ग्रुप C 2000 मेनचा प्रश्न आहे. इथं जोड्या लावत विचारलं होतं, कारक चुकीचा कोणता विचारला होता. लक्षात ठेवा, लिंबू वर्गीय वर कॅन्कर हा रोग होतो. म्हटलं ना, सिट्रस कॅन्कर हा रोग होतो लिंबूवर, पण कशामुळे होतो, झॅन्थोमोनस सिट्रा आहे बरोबर. हे बरोबर आहे. इथं बघा, झॅन्थोमोनस लिंबू, झॅन्थोमोनस सिट्रा, हे सिट्रस कॅन्कर. झॅन्थोमोनस ऑक्सिनोपोडिस आहे, फक्त झॅन्थोमोनस सिट्रा दिला, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर गव्हावरील तांबेरा 3दा रिपीट आहे, पक्सिनिया ग्रॅमिनिटिस आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर बाजरीवरील अर्गट, लक्षात ठेवा, बाजरीवरील अर्गट कशावर होतो बाबा, बाजरीवरील अर्गट हा लोक क्लॅव्हिसेप्स मायक्रोसिपाना, हे विधान चूक आहे हां. परंतु बघा, तुम्हाला हे सुद्धा जर माहीत नसतं तर उत्तर निघलं असतं. तर ते बाजरीवर जे अर्गट रोग आहे ते कशाचा अभाव दिलेला आहे, सर्कोस्पेरा पर्सोनेटा. सर्कोस्पेरा पर्सोनेटा आपण आत्ताच बघितलं आहे बघा, भुईमुगावर टिक्का डिसीज किती वेळा रिपीट आहे, 3 वेळा. आणि आता ग्रुप C प्रीला सुद्धा विचारले, सर्कोस्पेरा पर्सोनेटा कशावर होतो, भुईमुग. म्हणजे हे चुकवलं आपल्याला. म्हणजे आपल्याला जर PIQ पाठ असेल तर आपण एलिमिनेशन स्ट्रॉंग करतो, कारण की बा सर्कोस्पेरा पर्सोनेटा तर आपण भुईमुगावर वाचलेला आहे बा, म्हणून आपण एलिमिनेट करतो. आणि उसावर बघा, लार कुज रोग आहे, इंग्लिशमध्ये रेड राट रोग म्हणतात, कोलॅटोटायकम फलकॅटम. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन असू शकते आणखी पर्याय सुद्धा आहे, हे बरोबर आहे, फक्त तिसरं चुकीचं आहे. बाजरीवर जो अर्गट रोग आहे तो क्लॅव्हिसेप्स मायक्रोसिपानामुळे होते, हे लक्षात ठेवा. बरेच प्रश्न सॉल्व्ह होत असेल तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून. त्यानंतर लक्षात ठेवा, भुईमुगावर टिक्का रोग कशामुळे होतो बघा, आत्ताचा जो प्रश्न आला ना आपल्याला ग्रुप Cला, ते लक्षात ठेवा, कशामुळे होते भुईमुगावर टिक्का रोग, सर्कोस्पेरा पर्सोनेटामुळे होते. कोलॅटोट्रायकम 3 नंबरमध्ये आहे, फलकॅटम जे उसावर होते, बाकी तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, राज्यसेवा 2022चा मेनचा, वनस्पतीमध्ये कशामुळे नाही का सुरुवातीच्या मुळांचा विकास व वाढ होते. लक्षात ठेवा. इथं बघा, वनस्पतींच्या सुरुवातीच्या मुळांचा विकास वाढ कशामुळे होते, कॅल्शियम. कॅल्शियम माणसासाठी सुद्धा आवश्यक आहे, हाडांसाठी. तर तुम्ही हे लक्षात ठेवू शकता, मुळांचा विकास वाढ कोण करते, तर कॅल्शियम करते. लक्षात ठेवा. असे प्रश्न नाही का पुढे येते आपल्याला, कारण की सर्व आपल्याला वाचण्यात राहते आणि क्लिअर नसतो आपण यामध्ये. त्यानंतर लक्षात ठेवा, राज्यसेवेला झालेला आहे, मुळांच्या सुरुवातीची वाढ उत्तेजित करते, पर्यायाने लगेच रोपे स्थापित होण्यास मदत होते. लक्षात ठेवा. मुळांच्या सुरुवातीची वाढ कोण करते उत्तेजित, तर इथं उत्तर दिलं होतं आयगॉन फॉस्फरस. लक्षात ठेवा. हे प्रश्न तुम्ही जशा तसा लिहिजा. फॉस्फरस घेतला आपण, परंतु हे नाही घेतलं वाटते, तुम्ही माहिती लिहून ठेवजा. याचं उत्तर आहे फॉस्फरस. काय करते, मुळांच्या सुरुवातीची वाढ उत्तेजित करते, पर्यायाने लगेच रोपे स्थापित होण्यास मदत होते. जशा तसं पाठ करा, बाकी काही करू नका. अशा प्रकारे नाही का आपण यावरचे नाही का PIQ सुद्धा गेले,
माहितीसुद्धा दिली, कंपॅरिझन कशा प्रकारे केलं पाहिजे हे सुद्धा सांगितलेलं आहे। नक्कीच आजच्या व्हिडिओतून वनस्पतीवरची रोग जो आहे हा टॉपिकवर तुमचा काही प्रश्न असणार नाही, काही डाऊट असेल तर नक्की विचारा। आज आपण वनस्पती हा टॉपिक एंड केलेला आहे। बाकीच्या गोष्टी काही जे थोडक्यात जे सोप्या राहिले असेल ते तुम्ही नक्कीच 21,000मधून लॉजिक बुस्टरमधून करा, नक्कीच नाही का यामध्ये तुमसुद्धा मार्क येईल उद्देश आहे। तर आता नाही का आता जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद।